आज आपल्याला सूर्याविषयी माहिती बघायची आहे। सूर्य हा एक काय आहे? तारा आहे। काय आहे? तारा आहे। मग जी सूर्यमाला असते आपली, सूर्यमाला माहिती आहे? सूर्यमालेमध्ये अनेक ग्रह, उपग्रह, तारा हे सगळे असतात। मग त्या सूर्यमालेमध्ये सूर्य हा कुठे असतो? केंद्रस्थानी असतो, म्हणजे मध्यभागी असतो, केंद्रस्थानी असतो। तर सूर्यमालेतील हा एक तप्त गोळा आहे, म्हणजे उष्ण गोळा आहे, गरम। आपण म्हणतो ना चटका लागतो आपल्याला, तसं सूर्य हा एक तप्त गोळा आहे। त्याचा व्यास हा 13,92,684 किलोमीटर इतका मोठा आहे। बघा, सूर्य आपल्याला खालून किती छोटासा दिसतो की नाही? छोटा दिसतो। केव्हा दिसतो तो? दिवसा दिसतो। रात्री दिसतो का? नाही। मग तो जो दिवसा दिसणारा जो तारा आहे त्याला आपण सूर्य म्हणतो। त्याचं वजन, त्याचं क्षेत्र म्हणजे व्यास किती आहे? तर 13,92,684 किलोमीटर इतका मोठा तो सूर्य आहे। आणि त्याचं वजन आहे 1.989 गुणिले 10⁻30 सेल्सिअस किलोग्रॅम एवढं आहे। सूर्य हा आपला दिवसा दिसणारा ऊर्जेचा तारा आहे। मग सूर्य काय आहे? ग्रह आहे की तारा आहे? ग्रह आहे की तारा आहे? तारा आहे। मग सूर्य हा एक ऊर्जेचा तारा आहे आणि तो आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर स्थित आहे। सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे 6,000 अंश सेल्सिअस आणि आतील तापमान 2 कोटी अंश सेल्सिअस इतकं मोठं आहे। बघा, त्याचं जे तापमान आहे, म्हणून सूर्याची उष्णता जी असते ती गरम, आपल्याला गरम वाफ लागते की नाही? सूर्याची उष्णता असते की नाही? तो एक उष्ण असा गोळा आहे, तप्त गोळा आहे। म्हणूनच त्याचं पृष्ठभागाचं जे तापमान असतं ते 6,000 अंश सेल्सिअस इतकं असतं आणि त्याचं आतलं जे तापमान असतं ते असतं 2 कोटी अंश सेल्सिअस इतकं तापमान असतं त्याचं। म्हणून तो एक उष्ण तप्त असा गोळा आहे। ही आज आपण सूर्याविषयी माहिती बघितली। आज पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यमालेविषयी माहिती बघूया। ठीक आहे?